उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी। एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी। दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती। गुरु विन न मिळे ज्ञान, ज्ञान विन जगी न होई सन्मान। जीवन भवसागर तराया, तला वंदूया गुरुदाय। आज शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुवर्यांना मानाचा मुजरा। शतकानुशतके आपल्या देशामध्ये गुरु परंपरेला फार महत्त्व देण्यात आला। फार वर्षी या देशामध्ये गुरुच्या कुलात अर्थातच गुरुकुलात जाऊन विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेत होते आणि त्याच पद्धतीला आपण शिक्षण पद्धती म्हणायचो। काळ बदलत गेला तसेच शिक्षण पद्धती देखील बदलत जात होती। पूर्वी हेच शिक्षण हे वनामध्ये गुरुकडून दिलं जायचं। कालांतराने शिक्षण क्षेत्रात बदल होत गेला आणि हळूहळू विद्यार्थी शाळेत जायला सुरुवात झाली। शिक्षण क्षेत्रात क्रांती देखील घडू लागली। परिस्थिती नसतानाही स्वतः शिकत भावंडांना आणि मुलांना शिकवण्यासाठी धडपड सुरू झाली। शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांच्या गुरुजनांचे योगदान हे फार महत्त्वाचं असतं। आपल्या देशांमध्ये त्याच गुरुजनांचा तसेच सन्माननीय शिक्षकांचा यथोचित सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याचा आढावा आणि मागोवा लोकांनी घ्यावा, याचसाठी शिक्षक दिन साजरा केला जातो। भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। पण आता शिक्षण क्षेत्रात देखील कमालीची स्पर्धा होत आहे। शिक्षणाला महत्त्व कमी झालं, पण शिक्षण संस्थेला आणि खाजगी शिक्षणाला अधिक महत्त्व आता प्राप्त होताना दिसत आहे। 20 ते 25 वर्ष अगोदर एखाद्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळायचा, कारण खरंच त्यावेळेसचा प्रत्येक शिक्षक हा आदर्शच असायचा। पण आता आदर्श शिक्षक देखील लोप पावतो की काय असं वाटायला लागलं। जिल्हा परिषद शाळा ओसाड पडायला लागल्यात आणि खाजगी शिक्षण संस्था या पंचतारांकित हॉटेल सारख्या उभ्या राहिल्या। सुरुवातीला शिक्षण हे बालवाडी आणि त्यानंतर पहिलीपासून सुरुवात व्हायची, पण आता मुलं मांडीवरती खेळत असतानाच त्यांना शाळेमध्ये प्ले ग्रुप नावाचं एक फॅड तयार करून टाकलं जातं। तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुंबईतील प्ले ग्रुपच्या शाळांची फीस लाखांच्या आसपास आहे। आश्चर्य वाटणं साहजिकच आहे अशा शिक्षणाचं आणि अशा शिक्षण प्रणालीचं। यालाच अनुसरून आज शिक्षक दिनानिमित्त आम्ही एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। आजचा आमचा विषय आहे शिक्षण प्रणाली, खाजगीकरण आणि विद्यादान ते विद्या विक्री।